MPSC व स्पर्धा परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा घटक सामान्य विज्ञान बघूया आपण. सामान्य विज्ञान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, माझ्या हातामध्ये 21 मार्च 2021 रोजी झालेले राज्यसेवेचे दोन्ही पेपर आहेत. तर याच्यामध्ये हा आहे पेपर क्रमांक 1, हा आहे पेपर क्रमांक 2. आता पेपर क्रमांक 1 हा GS चा पेपर होता आणि याच्यामध्ये इतिहास 15 प्रश्न, भूगोल 15 प्रश्न, राज्यघटना 15 प्रश्न, अर्थशास्त्र 15 प्रश्न आणि विज्ञानाचे मात्र 20 प्रश्न आणि पर्यावरणाचे 5, म्हणजे जवळपास 25 प्रश्न होते. आणि म्हणून विज्ञान करणं, विज्ञानाचा अभ्यास करणं, ज्या विद्यार्थ्यांचं बघा साधारणतः तुम्हाला हे जे मेरिट आहे, तर या पेपरचं मेरिट जास्तीत जास्त 50-55च्या आसपास जाऊ शकतो, 55-60च्या पुढे नाही. ओके, तर ज्या विद्यार्थ्याला 55 प्रश्न बरोबर आहेत त्या विद्यार्थ्याचं मेरिट येऊ शकतं. तर मग आता मला सांगा, याच्यामध्ये नुसते 25 प्रश्न विज्ञानाचे आहेत आणि हे विज्ञानाचे प्रश्न कुठून पडलेले आहेत, तर तुमच्या इयत्ता 6वी ते 12वीच्या पुस्तकामधले. तर त्याच्यामुळे 6वी ते 12वीचे विज्ञानाची पुस्तकं जी आहेत अतिशय व्यवस्थित चांगला अभ्यास करा. आता याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची आणि आनंदाची गोष्ट सांगतो की या पेपरमध्ये एकूण विज्ञानाची 2 उदाहरणं विचारली होती आणि विज्ञानाची दोन्ही उदाहरणं आपल्या बघा, आपलं जे गणित गुरुचं पुस्तक आहे याच्यामध्ये हे जे विज्ञानाचं उदाहरण आहे, ते प्रकरण आहे, तर याच्यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं यावर आधारित हा एक प्रश्न होता. अजून एक प्रश्न तो सुद्धा, म्हणजे जवळपास 2 विज्ञानाची 2 प्रश्न आपल्या पुस्तकावर आधारित होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शक्य असेल तर पुस्तक घेण्याचा प्रयत्न करा. तर कोणते प्रश्न होते तर ते आपण पाहूया. तर बघा, एक प्रश्न असा आहे, 300 वॅटचं एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवलं जातं. म्हणजे 300 वॅटचं मशीन आहे, धुलाई मशीन, वॉशिंग मशीन आहे आणि दररोज 1 तास चालवलं जातं. किती तास? 1 तास चालवलं जातं ते. जर एका युनिटचा दर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती? आता पहिली गोष्ट, ज्या मार्च महिन्यात दिवस किती बघा, जानेवारी 31, फेब्रुवारी 28 किंवा 29 आणि मार्च महिना 31चा असतो. म्हणजे मार्च महिन्यामध्ये दिवस किती असतात? मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असतात. किती दिवस असतात? 31 दिवस. आता 31 दिवस गुणिले किती वॅटचं मशीन चाललं, हे 300 वॅटचं मशीन चाललं, म्हणजे 31 गुणिले 300. ओके, आणि दररोज किती तास? प्रतिदिन 1 तास. मग इथं घ्यायचं 1 तास गुणिले 1 तास, म्हणजे 31 गुणिले 3, म्हणजे 31 3 किती आले? 93 आणि हा 9300 वॅट. 9300 वॅट. बघ, हे 300 वॅट आहे म्हणून 9300 वॅट. मग 1000 वॅट झालं तर त्याला 1 किलो वॅट म्हणायचं. काय म्हणायचं? 1 किलो वॅट. म्हणजे 9300 वॅट म्हणजे 9 किलो वॅट आणि 300 वॅट. 9 किलो वॅट आणि 300 वॅट. म्हणजेच 1 किलो वॅटलाच युनिट बनायचं. किलो वॅटलाच काय म्हणायचं? युनिट बनायचं. म्हणजे 9 किलो वॅट म्हणजे 9 युनिट बिल झालं. 9 पॉइंट आणि हे 300 वॅट म्हणजे किती? 9.3 युनिट बिल झालं. किती बिल झालं? 9.3 युनिट. आता 9.3 युनिटला किती खर्च आहे? की एका युनिटला किती सांगितलं? 3 रुपये. मग 9.3 युनिटला किती? 9.3 गुणिले 3 रुपये, म्हणजे 3 त्रिक 9 आणि 3 नवे 27, म्हणजे 27.9, म्हणजे 27 रुपये आणि 90 पैसे. 27 रुपये आणि 90 पैसे. बघा, हे उदाहरण आपल्या पुस्तकातून जसं तसं आलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुन्हा एकदा समजावून देतो. 300 वॅटचं मशीन, 300 वॅटचा बल्ब देखील असू शकतो, 100 वॅटचा बल्ब असू शकतो, 40 वॅटचा बल्ब असू शकतो. ओके, 300 वॅटचे वॉशिंग मशीन आहे. 31 दिवस चालवलं म्हणजे 31 गुणिले 300. दररोज 1 तास चालवलं म्हणून 1 ने गुणलं. 2 तास चालवलं 2 ने गुणलं असतं. मग एकूण 9300 वॅट झालं. 9300 वॅट म्हणजे काय? 9 किलो वॅट, 300 वॅट म्हणजे 9 युनिट आणि 0.3 युनिट म्हणजे 9.3 युनिट. आणि एका युनिटला 3 रुपये म्हणजे 9.3 गुणिले 3 म्हणजे 27 रुपये 90 पैसे. हे काय आलं? याचं बिल आलं. आता आपल्या पुस्तकामध्ये अजून 2-3 उदाहरण आहेत, MPSC ने विचारलेले उदाहरण आहेत, ते पाहूया. बघा, दुसरा प्रश्न आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा. आता हे तिन्ही प्रश्न MPSC ने विचारलेले आहेत, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. बघा, तुमच्या ग्रुप डी साठी, तुमच्या स्पर्धा परीक्षा कोणत्याही परीक्षेमध्ये हे उदाहरणं विचारले जातात. म्हणून आपण विज्ञानाचा भाग आपण चालू केलेला आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला लाईक करा, प्रत्येक विद्यार्थ्याने कमेंट करा
आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे मला उत्साह येईल आणि त्या उत्साहाच्या भरात मी सगळेच्या सगळे विज्ञानाचे व्हिडिओ तुम्हाला बनवेल. तर आता व्हिडिओ पॉज करा आणि हे तिन्ही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. आता मी एक एक उदाहरण सोडून देतो बघा. 60 वॅट शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला. किती बल्ब आहेत? एकच बल्ब आहे. 60 वॅटचा एकच बल्ब आहे आणि 6 तास वापरला. 60 वॅट गुणिले 6 म्हणजे 6 7 36 360 वॅट झालं. किती वॅट झालं? 360 वॅट. मग किती विद्युत ऊर्जा वापरली गेली? 360 वॅट. मग किलो वॅट करायचं तर याला 1000ने भागायचं. 360 भागिले 1000 म्हणजे 300 म्हणजे इथं पॉईंट येईल म्हणजे 0.36 किलो वॅट म्हणजे 0.36 0.36 किलो वॅट म्हणजे 0.36 युनिट. 0.36 काय आलं? युनिट आलं. ओके. आता दुसरा प्रश्न आहे. प्रत्येक युनिटला ₹5 या दराने सौर शक्तीचं एका वर्षाचं बिल किती? आता सौर शक्ती म्हणजे सूर्याचं. आता बघा एका लाईटचं एवढं बिल येतं तर सूर्याचं किती बिल येईल? तर बघा सौर शक्ती म्हणजे सूर्याचं एका याचं 7 गुणिले 10⁻17 एवढे किलोवॅट एवढे युनिट हे एका याच्यामध्ये पडतं सौर शक्तीचं. मग असं 5 रुपये दराने म्हणजे याला कशाने गुणायचं? 5 ने म्हणजे 7 5 35 गुणिले 10⁻17 किती रुपये इतके बिल येईल. म्हणजे एकावर 17 शून्य 35 एक 35 35 वर 17 शून्य एवढे काय येईल एका वर्षाचं बिल येईल सौर शक्तीचं. ओके. आता पुढचा प्रश्न आहे. 100 वॅटचे 5 बल्ब. 100 वॅटचे किती? 100 वॅटचे 5 बल्ब म्हणजे 500 वॅट झाले. दररोज 5 तास वापरले. 1 तास वापरलं तर एका दिवसात 500 वॅट होती. पण 5 तास वापरलं म्हणजे 5 5 25 100 5 500 500 गुणिले 5 म्हणजे 2500 वॅट एका दिवसात वापरले जातात. तर असं 30 दिवस वापरलं. 30 दिवस वापरलं तर किती वापरलं गेलं बघा. 100 भागा 500 500 गुणिले 5 2500 गुणिले 30 2500 गुणिले 30 2500 गुणिले 30 25 त्रिक 75 आणि हे 3 शून्य म्हणजे 75,000 वॅट. 75,000 वॅट. मग पुन्हा याचं किलो वॅट करण्यासाठी याला 1000ने भागायचं. 1000ने भागलं 3 शून्य कट होतील म्हणजे काय येईल? 75 किलो वॅट. किलो वॅट म्हणजे युनिट. 75 युनिट आणि मग 75 युनिटला कितीने गुणायचं? एका युनिटला 3 रुपये प्रमाणे म्हणजे 75 गुणिले 3 बरोबर 225 रुपये. हे तिन्ही प्रश्न विचारले गेले. तिन्ही प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. आता पुढचा प्रश्न पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा सुद्धा राज्यसेवेचा आत्ताचा म्हणजे 21 मार्च 2021 चा प्रश्न आहे. हा सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला भेटला असता. तर बघा ट्रिटियमचं अर्ध आयुष्य 12.5 वर्ष आहे. आपल्या पुस्तकात गणित तर आहेत पण विज्ञानाची सुद्धा उदाहरणं आहेत. ट्रिटियमचं अर्ध आयुष्य 12.5 वर्ष आहे. त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो म्हणजे ऱ्हास होतो, कमी होतो. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश शिल्लक राहील? आता बघा ट्रिटियम ही किरणोत्सारी मूलद्रव्य असतात म्हणजे त्याच्यामधून किरणोत्सर्जन होतं आणि किरणोत्सर्जन झाल्यामध्ये काय होतात? कमी होतात. आता ट्रिटियमचं अर्ध आयुष्य 12.5 वर्ष आहे म्हणजे ट्रिटियम 12.5 वर्षानंतर काय होतं? अर्ध होऊन जातं. म्हणजे समजा माझ्याकडे ट्रिटियम समजा 100 किलो आहे. किती किलो आहे? 100 किलो ट्रिटियम आहे. मग अर्ध आयुष्य 12.5 वर्षात म्हणजे 12.5 वर्षानंतर किती होईल ते? 50 किलो होऊन जाईल. 12.5 वर्षानंतर किती? 12.5 वर्षानंतर किती होऊन जाईल ते? 50 किलो. अर्ध आयुष्य कमी होऊन जाईल. आता त्याचा बीटा किरणांनी काय होतो? क्षय होतो. बीटा किरणांमुळे त्याच्यामध्ये त्याचा क्षय होतो. आपण ते बी पाहणार आहोत. 25 वर्षानंतर आता 12.5 वर्षानंतर एवढं राहिलं. आता 25 वर्षानंतर काय किती राहील ते? 25 वर्षानंतर पुन्हा निम्म होऊन जाईल का नाही? आता याचा निम्म होईल का याच्या निम्म होईल? 50च्या निम्म होईल. 50च्या निम्म किती होईल? 25 किलोग्रॅम. किती? 25 म्हणजे 100 पैकी किती राहिलं ते? 100 जर धरलं आपण 100 किलो धरलं तर फक्त 25 किलो राहिलं. मग 100 पैकी 25 राहिलं म्हणजे किती? 0.25 राहिलं. किती राहिलं? 0.25 राहिलं. अजून समजा 37.5 वर्षानंतर म्हटलं असतं तर 37.5 वर्षानंतर पुन्हा काय झालं असतं? या 25चं पुन्हा काय झालं असतं?
निम्म झालं असतं. म्हणजे किती 25चं किती झालं असतं 12.5 किलो झालं असतं. किती 12.5 किलो. मग 100चं 12.5 म्हणजेच किती 100 पैकी 12.5 म्हणजेच दोन शून्य दशांश चिन्ह येतील म्हणजेच किती 0.125 उत्तर आलं असतं. इथं आलं असतं 0.25. म्हणजे आपल्याला 25 वर्षानंतर विचारलं म्हणून 0.25 शिल्लक राहील. जर 37.5 वर्षानंतर विचारलं असतं तर एवढं शिल्लक राहिलं असतं. 50 वर्षानंतर विचारलं असतं तर पुन्हा 50 वर्षानंतर पुन्हा याचं निम्म झालं असतं. म्हणजे किती 2 आणि 2 4 2 4 1 2 पंचे 10 म्हणजे 6.25 राहिलं असतं. 6.25 भागिले 100 म्हणजे 2 दशांश चिन्ह म्हणजे इकडे एक जर इकडे सरकलं असतं म्हणजे 0.0625 एवढं राहिलं असतं. ओके. पुढच्या वेळेस असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आपल्या पुस्तकामध्ये कोणते प्रश्न आहेत जे मागच्या परीक्षांमध्ये विचारले ते पाहूया. म्हणून मागच्या प्रश्नपत्रिका सुद्धा व्यवस्थित बघा. पाहूया ते प्रश्न. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्यकाल 4 तास आहे. म्हणजे किरणोत्सारी पदार्थ असा आहे त्याच्यामधून किरण उत्सर्जन होत राहतात. ते अर्ध आयुष्य 4 तासात निम्म होऊन जातं. बघा अर्ध आयुष्यकाल 4 तास आहे. तर 3 अर्ध आयुष्यकाल कालावधीनंतर त्याच्या कितव्या हिश्श्याचा ऱ्हास होईल. हे जरा उलट विचारलं बघा. आता तुम्हाला किती हिश्श्याचा ऱ्हास होईल असं नव्हतं विचारलं तेव्हा. किती शिल्लक राहील असं राहिलं होतं. पण आता किती ऱ्हास होईल असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपण सुरुवातीला समजा एक किरणोत्सारी पदार्थ आहे समजा तो 100 किलो आहे आपण असं गृहीत धरू. किती आहे 100 किलो. मग पहिला 4 तासात काय होऊन जाईल ते अर्ध संपून जाईल. म्हणजे किती 50 शिल्लक राहील आणि 50 काय होईल 50 संपेल. 50 काय होईल 50 किलो शिल्लक आणि 50 किलो संपेल. आता 50 किलो राहिलं पुन्हा 4 तासात काय होईल 25 शिल्लक राहील आणि 25 काय राहील 25 याच्या मधला 25 किलो संपून जाईल. पुन्हा अजून तिसरा अर्धा आयुष्यकालात काय होईल पुन्हा 25चं 12.5 शिल्लक राहील. 12.5 किलो शिल्लक राहील 12.5 आणि 12.5 काय होईल हे संपून जाईल. ओके. आता मला सांगा किती ऱ्हास होईल. ऱ्हास होईल म्हणजे संपलं किती 50 25 आणि 12.5 म्हणजेच किती झालं 5 5 2 7 2 5 2 7 1 8 म्हणजे 87.5 किलो एवढं संपले. आता मागच्या प्रश्नात काय होतं राज्यसेवेने विचारलेलं किती शिल्लक असं विचारलं होतं. म्हणजे 100 पैकी 12.5 आपण दाखवलं असतं. जर समजा किती शिल्लक राहील असं तर 100 पैकी 12.5 आपण असं उत्तर दिलं असतं आणि मग पॉइंट मध्ये काढलं असतं. पण आता काय म्हटलेलं आहे किती संपलं म्हणजे किती हिस्साचा ऱ्हास झाला म्हणजे 100 पैकी 87.5 किलो संपलं. 100 पैकी 87.5 किलो संपलं. दशांश चिन्हात एक अंक आहे म्हणजे खाली 1 शून्य वाढवायचा म्हणजे 875 भागिले 100 आणि हा एक दशांश चिन्हाचा 1 शून्य. 25 ने भाग दिला 25 चौक 100 25 शून्य 0. ओके. दशांश चिन्हात एक अंक हा दशांश चिन्ह काढून घेतला म्हणून 1 शून्य दिला. 25 चौक 100 25 शून्य 0. 25 त्रिक 75 87 मधून 75 गेले 12 राहिले 125 झाले 25 5 सव्वाशे. पुन्हा 5 7 35 5 8 40 म्हणजे 7/8 हिस्सा ऱ्हास झाला. हिस्सा काय झाला ऱ्हास झाला म्हणजे काय झाला कमी झाला. 7/8 हिस्सा एवढा कमी झाला. किंवा आपण समजा इथं जर समजा याला 1 मानलं हे 1 होतं मग 1 मधलं किती शिल्लक राहील अर्ध शिल्लक राहील. अर्ध संपेल. अर्ध्यामधलं पुढच्या दुसऱ्या अर्ध्याचा अर्ध किती 1/4 संपेल 1/4 शिल्लक राहील. आणि पुन्हा तिसऱ्या अर्ध आयुष्यकालात काय होईल 1/4 शिल्लक म्हणजे 1/8 शिल्लक राहील आणि 1/8 संपेल. आणि मग आता शिल्लक किती म्हटलं तर 1/8 शिल्लक राहिलं आणि संपलं किती ऱ्हास किती झाला तर यांची बेरीज करायची 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8. आता सगळ्यांचे छेद आपण काय करायचं सारखे करायचे म्हणजे छेद सारखे करण्यासाठी इथं 8 आहे इथं याचा 8 करण्यासाठी याला 2 ने गुणायचं याला 2 ने गुणायचं याचा 8 करण्यासाठी याला 4 ने गुणायचं याला 4 ने गुणायचं म्हणजे 4/8 अधिक 2/8 अधिक 1/8 4 आणि 2 6 आणि 1 7/8 एवढं भाग काय झाला ऱ्हास झाला म्हणजे संपलं. ओके. पाहू पुढचा प्रश्न. बघा थोरियम या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक 232 आहे. थोरियमचा अणुवस्तुमानांक 232 आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक वेट हे वरती असतं
आणि अनुक्रमांक 90 आहे. इथं अनुक्रमांक खाली असतो, लक्षात ठेवा. म्हणजे हा ॲटॉमिक वेट आणि ॲटॉमिक नंबर आला. वरती ॲटॉमिक वेट लिहायचं आणि खाली ॲटॉमिक नंबर लिहायचं. हा थोरियम आहे. त्या अणूमधून 3 अल्फा आणि 2 बीटा किरणांचं निर्गमन झालं. याच्यामधून बघा किरणोत्सारी मूलद्रव्य आहे, त्याच्यामधून याचे किरण बाहेर पडतील. 3 अल्फा कण गेले आणि 2 बीटा कण गेले. आता अल्फा कण गेल्यावर काय होतं बघा, अल्फा कण गेल्यावर हा 4 ने वाढतो. ॲटॉमिक वेट हे 4 ने वाढतं आणि हे 2 ने कमी होतं. लक्षात ठेवा. ॲटॉमिक वेट जे आहे तर ॲटॉमिक वेट हे 4 ने कमी होतं आणि हे 2 ने कमी होतं. किंवा अल्फा कण गेल्यानंतर लक्षात ठेवायचं. अल्फाचं काय होतं, अल्फा गेला की ॲटॉमिक वेट जे आहे, ॲटॉमिक वेट हे 4 ने कमी होतं आणि ॲटॉमिक नंबर जे आहे तो 2 ने काय होतो, कमी होतो. काय होतो, कमी होतो. आणि जर बीटा किरण गेले तर ॲटॉमिक वेट मध्ये काहीही फरक पडत नाही आणि ॲटॉमिक जो नंबर आहे याच्यामध्ये 1 ने काय होतो, वाढ होते. काय होते, 1 ने वाढ होते. मग आता मला एक गोष्ट सांगा, अल्फा कण गेले, 3 अल्फा कण गेले, 1 अल्फा कण गेला तर किती सांगितलं, 4 ने कमी होतो. म्हणजे 3 अल्फा कण गेले म्हणजे किती, 3 अल्फा कण गेला म्हणजे 3 गुणिले 4 म्हणजे 3 चौक 12 आणि हे काय होईल, कमी होईल. म्हणजे 232 वजा काय 12 होईल. अल्फा कण टाकले, आपण फक्त काय टाकतोय, अल्फा कण सोडतोय. अल्फा कण सोडल्यानंतर 232 3 चौक 12 232 वजा 12 एवढा ॲटॉमिक वेट राहिलं. आणि हे 2 ने कमी होतं म्हणजे किती, 3 दुणे 6 ने कमी होईल. म्हणजे 90 वजा 6, 90 वजा 6 किती राहिलं, हे 84 आणि 232 वजा 12 हे किती राहिलं, 220. आता मला सांगा, आता याचं थोरियमचं आपल्या रेडॉनमध्ये रूपांतर होते. 3 अल्फा कण गेल्यानंतर इथं 220 आणि इथं 84 आलं असतं. पण त्यांनी 2 बीटा कण सोडलेले आहेत, 2 बीटा किरण सोडलेले आहेत. 2 बीटा किरण सोडले म्हणजे 2 बीटा किरण सोडले तर ॲटॉमिक वेट मध्ये याच्यात काही फरक पडणार नाही. म्हणजे 220 हे जसंच तसं राहील. आणि याच्यामध्ये हे ॲटॉमिक नंबर जे आहे हा 1 ने वाढेल. आता हे एक सोडलं असतं तर 1 ने वाढलं असतं. 2 बीटा सोडले म्हणजे 84 प्लस 2 म्हणजे किती आलं, 86. म्हणजे रेडॉनचा अणुवस्तुमानांक 220 आहे आणि अणुअंक किती आला, अनुक्रमांक त्याचा 86 आहे. तर मग लक्षात ठेवा, अल्फा कण सोडल्यानंतर किरणोत्सारी मूलद्रव्यामधून अल्फा कण सोडल्यानंतर अणुवस्तुमानांक हा 4 ने कमी होतो आणि अणुअंक हा 2 ने कमी होतो. तुम्ही जेवढे सोडले त्याच्या 2 पट कमी होतो आणि इथे जेवढे अल्फा तेवढे 4 पट कमी होतो. आणि बीटा कण सोडल्यानंतर ॲटॉमिक वेट मध्ये फरक पडत नाही, पण याच्यामध्ये मात्र हा 1 ने वाढत जातो. 2 सोडले तर याच्यात 2 वाढतील. फक्त एवढे 2 बीटा राहिले असतं तर 90 2 92 झालं असतं. किंवा 4 सोडलं असतं 90 आणि 4 94 झालं असतं. 4 बीटा सोडले असतात, अल्फा राहिले नसते तर. आणि याच्यात मग काही फरक पडला नसता. ओके, पाहूया असं दुसरं उदाहरण करा आणि तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा 5 अल्फा आणि 4 बीटा किरण याच्यामधून काढलेले आहेत. आता अल्फा कण गेल्यानंतर अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो म्हणजे 5 चौक 20. मी उदाहरण सोडवतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग उत्तर चेक करा. बघा 5 अल्फा म्हणजे किती, 5 चौक 20 कमी होती म्हणजे 231 वजा 20, 231 वजा 20 किती झाले, 211 झाले. फक्त अल्फा कणांचा विचार करतोय आपण. 211 झाले आणि बीटा याच्यात अल्फा कण सोडल्यानंतर 5 दुणे 10 कितीने कमी होईल, 90 वजा 10 म्हणजे किती राहील, 80 राहील. ओके, अणुअंक ॲटॉमिक नंबर राहिला 80. आता याच्यामध्ये 4 बीटा केलं तर याच्यामध्ये बीटाचा अणुवस्तुमानांकावर काही परिणाम होत नाही. म्हणजे इथं 211 राहिले अणुवस्तुमानांक आणि याचा 1 ने वाढतो, इथं कमी नाही होत. अल्फा कण सोडल्यावर हे कमी होतं पण बीटा कण सोडल्यावर हे वाढतं. म्हणजे 80 अधिक 4 किती आलं, मग हे 84. 211 आणि 84 असं आलं का. पहा अजून एक उदाहरण देतो. आता बघा युरेनियम आहे, याचा अणुवस्तुमानांक आहे 235 आणि अणुअंक आहे 92. या अणूचं शिसे याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, किरणोत्सारी रूपांतर झाले. या प्रक्रियेत 7 अल्फा कणांचं निर्गमन होतं आणि बीटा किरणांची संख्या किती. आता युरेनियमचं आपण मला सांगा, ॲटॉमिक जे मास आहे की 235 आहे. आता 7 अल्फा कण गेल्यानंतर बघा हे कितीने कमी होतात, अल्फा कण गेल्यानंतर अणुवस्तुमानांक हा 4 ने कमी होतो. 1 गेला तर 4 म्हणजे 7 गेलं तर 7 चौक 28 कमी होती
मग 235 वजा 28 म्हणजे 15 8 गेले किती, 15 8 गेले 7, 3 0 म्हणजे 2, म्हणजे इथं आलं 207. हे बरोबर आलं. म्हणजे 7 अल्फा गेलं तर 207 आलं. मग हे 7 अल्फा गेलं तर 7 दुने ऍटॉमिक नंबर किती कमी होईल, 2 2 ने कमी होईल, म्हणजे 7 दुने 14 कमी होईल. म्हणजे 92 वजा किती 14, 12 4 गेले 8, 9 2 गेले किती 7. म्हणजे इथे किती यायला पाहिजे, हे 78 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे 78. बरोबर. पण 78 आहेत का हे, नाही. हे किती आहेत 82 आहेत. आता हे 78 82 झाले म्हणजे वाढलेले आहेत. बीटा किरण सोडले तर याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. पण ऍटॉमिक नंबर जे आहे तो कितीने वाढतो, 1 1 ने वाढतो. म्हणजे 4 जर 4 किरण सोडले, ओके 4 कण सोडले तर 78 अधिक 4 म्हणजे किती 82. म्हणजेच तेव्हा 78 चे किती होईल 82 होईल. म्हणजे इथं किती बीटा कण सोडलेले आहेत, 4 बीटा किरण सोडलेले आहेत. तर मग बघा हे काय सोडल्यानंतर ऍटॉमिक वेट आणि ऍटॉमिक नंबर कसा वाढतो कसा कमी होतो हे तुम्हाला असे हे उदाहरण परीक्षेमध्ये विचारले आहे. पाहूया पुढचा प्रकार. बघा गुणित प्रतिमांचं एक उदाहरण देतो. 2 सपाट आरशांमध्ये एक वस्तू ठेवलेली आहे. त्या सपाट आरशांमध्ये 30 अंशाचा कोन आहे, तर त्या वस्तूच्या गुणित प्रतिमा किती मिळतील असा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा आता हा अनुभव तुम्हाला खास करून कुठं पाहायला मिळतो माहितीये का, ज्यावेळेस आपण केश कर्तनालयामध्ये जातो किंवा नाव्याच्या दुकानामध्ये जातो, तर त्यावेळेस तुम्हाला असं जास्त तुम्हाला प्रतिमा पाहायला मिळतात. किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या कापडाच्या दुकानात गेले आणि तुम्ही रेडीमेड ड्रेस घातला ट्रायल रूम मध्ये, तर तिथे सुद्धा तुम्हाला जास्त अनेक गुणित प्रतिमा त्याच्यामध्ये दिसतात. मग आता त्या गुणित प्रतिमा किती आहेत हे आपल्याला ते जर काढायचं असेल किंवा त्या गुणित प्रतिमावरून तो किती अंशाचा कोन आहे असं जर करायचं असेल, आता एखाद्या नाव्याच्या दुकानामध्ये फक्त एकच समोर फोटो दिसतो, मागे एक काच आहे, मागे एक आरसा आहे, समोर एक आरसा आहे आणि फक्त एकच दिसतोय. तर मग किती, तर ते बी आपण पाहूया. तर इथं बघा तर त्या सपाट आरशांमध्ये इथं 30 अंशाचा कोन आहे, तर त्या वस्तूच्या गुणित प्रतिमा किती. मग 30 अंशाचा कोन असेल ना, तर मग 360 ला 30 ने भागायचं आणि त्याच्यातनं 1 वजा करायचं. 360 भागिले कोणाचं माप वजा 1 म्हणजे 0 गेला 0 गेला 3 1 3 3 2 6 म्हणजे 12 वजा 1 12 वजा 1 म्हणजे किती 11 प्रतिमा दिसतील. किती प्रतिमा दिसतील तुम्हाला, 30 अंशाचा कोन असेल तर 11 वेळेस तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि हा 1 वजा काबर केला म्हणजे तुम्ही स्वतः 1, ओके, म्हणून हा 1 काय केला वजा केला, म्हणजे 11 गुणित प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळतील. तर 30 अंशाचा कोन असेल तर 11. आता समजा या कोनाचं माप जर समजा ते कम्प्लीट असे सरळ सरळ उभे असे सारखे लावलेले आहेत, म्हणजे 180 अंशाचा असेल, तर 0 गेला 0 गेला 18 दुने 36 म्हणजे 2 वजा 1 म्हणजे किती एकच प्रतिमा, म्हणजे तुम्हाला एकच प्रतिमा दिसेल. कम्प्लीट 180 अंशाचा कोन असेल तर एकच प्रतिमा तुम्हाला दिसेल. आता काही वेळेस तुम्हाला गुणित प्रतिमा दिलेला असेल, कोणाचं माप विचारलेलं असतं, तर तो प्रश्न पाहू. म्हणजे 14 गुणित प्रतिमा मिळतात, म्हणजे असे 14 वेळेस दिसतात. तर त्या आरशांमधील कोन किती. आता मागच्या वेळेस तुम्हाला कोन दिला होता, त्या कोनावरून किती प्रतिमा आहेत एक सांगितलं. आता इथं कोन दिलेले. आता हा जो प्रश्न आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससीने विचारलेला आहे 2010च्या PSIच्या STI PSI STIच्या परीक्षेमध्ये 2010ला विचारलेला आहे हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर गुणित प्रतिमांची संख्या आहे 14. मग 360. आता कोणाचं माप माहित नाही, आपण x घेऊ वजा 1, बरोबर. हा वजा 1 इकडे येताना काय होईल अधिक 1 होईल, म्हणजे 14 अधिक 1 बरोबर काय 360 छेद काय x येईल. मग आता 14 आणि 1 इकडे किती झाले 15 झाले. 15 बरोबर 360 छेद काय आलं x आलं. x इकडे गुणिले होईल आणि हा गुणिले जातो तिकडे भागिले होईल. मग x बरोबर 360 भागिले 15 किती येतं 360 भागिले 15 15 दुने 30 6 उरले 15 चौक 60 म्हणजे 24 अंशाचा कोन असेल. किती अंशाचा कोन असेल 24 अंशाचा कोन असेल. बघा गुणित प्रतिमा दिले 14, इथं कोणाचं माप विचारलं म्हणून आपण इथं x लिहिला, वजा 1 केलं, वजा 1 इकडे तर अधिक 1 झाला, म्हणजे 14 आणि 1 15 झालं. 15 बरोबर 360 छेद x केलं, मग भागिले x इकडे गुणिले x केला आणि हा 15 गुणिले झाला म्हणून इकडे भागिले केला, तर किती उत्तर आलं 24 अंश. तर आता तसाच प्रश्न आता पुन्हा पुढचा एक प्रश्न आहे की 2 सपाट आरशांमध्ये एक वस्तू ठेवली आहे आणि त्या सपाट आरशांमध्ये एकूण 29 प्रतिमा दिसतात, 29 गुणित प्रतिमा दिसतात. तर त्या आरशांमधील कोन किती. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उदाहरण सोडवा. तर मी तुम्हाला सोडून देतो. इथं बघा, इथं 29 घ्यायचं, इथं 29 घ्यायचं, 29 आणि 1 किती येईल इथं 30 येईल आणि हा 30 इकडे भागिले जाईल आणि
शून्य गेला शून्य गेला तर 3 1 3 3 2 6 म्हणजेच किती 12 अंशाचा कोन याच्यामध्ये येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला 3-4 प्रकारचे उदाहरण समजावून दिले. तर तुम्हाला जर निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण विज्ञानाचा कंटिन्यू करूया. तर ग्रुप डी साठी, तुमच्या कंबाईन साठी, सगळ्यांसाठी विज्ञान अतिशय महत्वाचं आहे. 25 प्रश्न राज्यसेवेमध्ये होते, विचार करा. त्याच्यामुळे राज्यसेवेला विज्ञान खूप महत्वाचं आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये, अगदी पोलीस भरतीमध्ये सुद्धा 4-5 प्रश्न याचे हमखास असतात आणि 4-5 प्रश्नावर 2-2 4-4 प्रश्नावर आपले मेरिट असतं, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. विज्ञानाची सिरीज आपण चालू करतोय. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केली, कमेंट केली, त्या विद्यार्थ्यांचं 100% रिझल्ट येणार. तर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.